विधानसभेच्या निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी बाभुळगाव या गावी माढा मतदारसंघामध्ये आहे आणि येथील लोकांच्या प्रतिक्रिया, येथील मागच्या आमदारांनी केलेला विकास आणि येणाऱ्या भावी आमदारांकडून असणाऱ्या लोकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आम्ही सध्या बाभुळगाव माढा मतदारसंघामधील बाभुळगाव या ठिकाणी आलेलो आहोत। जाणून घेऊया येथील लोकांच्या प्रतिक्रिया। काय नाव तुमचं? लक्ष्मण माळी। बर, कोण होईल आमदार यंदा? आता आधी आबा आपण बंद पडलेला कारखाना चालू केला, मागचं आमचं देणं दिलं। बर, आणि उसाची कुंडी बी आबा पडते। काही जण असं म्हणतात की आबा नौक्यात म्हणून, म्हणजे नवीन आहेत म्हणून, पण आबाचं कार्य चांगलं आहे ना। आमचं सगळं उसाचं शेतकरी उसाचं ह्याच्यावरच आहे ना आमचं। तुमच्या गावात आता काय बॅनर बिनर लागले ती विकासाचं काय निधी म्हणतो आता लागले पण ह्याच्या अगोदरच कुठं काय नाही। रस्ते तर आता बघा इकडे आमच्या इकडे आता मुरुम टाकलाय। आता आमच्याकडे खाली वाड्या वस्त्यांनी आता मुरुम टाकलाय। बबनदादा शिंदेने पण विकास चांगला केलता म्हणजे, नाही ती मंदिर तेवढं बांधलेलं आहे, सभा मंडप तेवढं आता मुरुम टाकलाय। ह्याच्या अगोदर कुठं काय नव्हते। रस्ते तर आता ती केलेलं रस्ते तर 5-6 महिन्यात खराबच होते। बरोबर, नवीन होणाऱ्या आमदाराकडून तुमच्या अपेक्षा काय विकास झाला पाहिजे? रस्ते व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे, परत नोकऱ्या ही मुलांना मिळायला पाहिजे त्या। मी नागनाथ विठ्ठमाळे सभासद आहे। आबाने आम्हाला कारखाना बंद केलेला, पूर्ण मागणी बिलं दिली। बर, आणि आता 3,500 रुपये दर दादानी 1 रुपयाचं ह्यांनी 2 केलं। आमचा परपंच आबाने उभा केला। विठ्ठल सभासद आहे। हा, स्वतः सभासद आहे। आधी असं होत होतं आज ना आबामुळे व्हायला लागलं। आबा आमचं कार्य चांगलं करते कारखान्याचं, त्यामुळं आम्हाला काय परपंच आम्हाला बघायला आहे। आबा ह्याच्यात राहू द्या, पक्षात राहू द्या, आपल्या राहू द्या, आबा आमदार होणार। आपला आबा होते आमदार। बर, होय, आबाने म्हणजे कसं केलंय आम्हाला, ही आमची गळचेपी जी होत होती ती कारखाना चालू केलाय आमची। आम्ही जे पाया पडाल ते आम्ही काय पाया पडा गेलो नाही। भले आमचं काय बी होऊ द्या म्हणलं, ऊस घालत तर आम्ही विठ्ठलच घालणार। आम्ही परिवार आहे। हा, आम्ही त्या टायमाला ऊस बाहेर घालवलं, पण आमचा कोणी विचार गावात केला नाही। आम्ही परिवार म्हणतो, विठ्ठल परिवारात आम्ही बाहेर घालवलं, पण विठ्ठल चालू झालाय ही आम्हाला चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याच घालणार काही। हा, बीज आबा ह्या टायमिंगला आपण 2200 ते 2400 दरम्यान ऊसाचं दर होतं, ते दर आज 3000वर गेलं। कमीत कमी 500, 400, 500 रुपये एका टनाला प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला लागलं। म्हणजे ऊस विठ्ठलच गेला म्हणून दर मिळतो असं नाही, ऊस इतर कुठल्याही कारखान्याला गेला तर सगळ्या शेतकऱ्याला पैसे मिळायला लागलं। कोल्हापूर पॅटर्न आपल्यात चालू झाला। आता 3500 रुपये म्हणलं तर कोल्हापुरात 3400, 3500, 3600 दर असतो, तो आज सोलापूर जिल्ह्यात मिळायला लागला। आम्हाला वाटायला लागलं की आम्ही कोल्हापुरातच शेत घेऊन आम्ही तिथंच कारखान्याला ऊस घालवतोय। 600 रुपये जर एका टनाला वाढलं तर प्रत्येक शेतकऱ्याला जर 100 टन जर ऊस गेला तर 60,000 रुपये वाढले। मटेरियल, बियाणं, खत ही सगळं शेतकऱ्यांचा अनामत मध्ये भागायला लागलं। हाही 3000 रुपये खिशात यायला लागलं। वरचा 3500, 500 रुपये जरी खर्च पकडला तरी शेतकऱ्याचं भागायला लागलं। त्यामुळे 1 नंबर निर्णय झालेला ही 3500 रुपये दर कोल्हापूरच्या धर्तीवर दर मिळायला लागलेला आपल्याला इथं। त्यामुळे 1 नंबरच गोष्ट झाली शेतकऱ्यांसाठी, ही आनंदाची गोष्ट आहे। भले पार्टी कुठली असू द्या, सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। सगळ्यात ऊस कुठल्या कारखान्याला गेला तरी त्या शेतकऱ्याला फायदा झाला, केवळ आबामुळे झाला। प्रत्येकाच्या उंबऱ्यात 500 टन ऊस एखाद्या पकडला, 600 रुपये जर दर वाढला तर 3-3 लाख रुपये ज्यादा यायला लागलं लोकांना। त्यामुळे आबाबद्दल लोकांची सहानुभूती आहेच। तुम्हाला वाटतं आबा आमदार होईल? 100%। आम्ही आता येताना बघितलं बॅनर वगैरे काय लागलेले दिसत आहेत। विकास लोकप्रतिनिधी असतो, त्यांची कामं करणं, आमदार फंडातनं असो, जिल्हा परिषद मधनं असो, कामं करावी लागते। ती लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच असतं ते। तुमच्या अपेक्षा काय, नवीन आमदार होणारा आमदार पासून तुमचा काय विकास झाला पाहिजे असं अपेक्षा तुमची? विकास हा सगळा सहकारावरच आपल्यात अवलंबून आहे, ऊसावरच। प्रत्येक उंबऱ्यातला 50, 100, 200 टन ऊस जातो। त्यामुळे तिथे अर्थकारण, जिल्ह्याचं अर्थकारणच आबांनी फिरवलंय, स्पष्ट आहे। त्यामुळे प्रत्येकाला दर द्यावंच लागणार आहे। ती स्पर्धा केली पाहिजे, स्पर्धा केली, लोकांचं कल्याण व्हायला लागलं, प्रत्येकाच्या उंबऱ्यात पैसे येणार आहेत। ही काय प्रत्येकाचीच गोष्ट आहे। त्यामुळं
आबांचं कार्य चांगलं आहे. 100% आबा आमदार होणार. काय वाटतं दादा, कोण होईल आमदार? आमदार ह्या वेळेस परिवर्तन झालंच पाहिजे. आतापर्यंत 15-20 वर्ष आता हे तालुक्यातले 42 गावं ते माडा मतदारसंघाला जोडलेले आहेत. त्यात आता काही इथं बॅनर बघा पाठीमागं, हे आता ह्या 3 महिन्यात कामं केलेत. गेली 15 वर्ष एकही काम झालेलं नव्हतं त्यांच्या. फक्त नुसतं मंदिराचे सभा मंडप बांधायचे आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय केलंच नाही. 5-7 टर्म आमदार होते म्हणते. हा आहेत की. मग विकास काहीच केला नाही का? काय तुम्हाला काय दिसतोय आता? तुम्ही गावात बस स्टँड पासून हे तिथपर्यंत आला, किती विकास दिसतोय? त्यांनी काही आता इथे बोर्ड लावले, तिथे रस्ता असेल म्हणा. मग आता ही बोर्ड जेवढं झाले, ही कामं जी दाखवली, जे 15 वर्ष जी लोक विरोधात होती त्यांनी ह्या वर्षी त्यांच्याकडे मागणी करायला गेली, त्यांची कामं लगेच केली. जी 30 वर्ष झाले एकनिष्ठ त्यांच्या बरोबर राहिलेत, त्यांचे एकही काम झालं नाही. निवेदन देऊन, तुम्हाला निवेदन दिलेल्या तारखा पाहिजे असेल त्या बी तारखा बी देतो. ते एक ट्रू कॉपी माझ्याकडे बी आहेत. रस्ते आता ह्याने रस्ते केले, हे केले म्हणून सांगतात. जिथे रस्त्याची आवश्यकता कमी होती, म्हणजे पूर्वी भरलेलं होतं, त्याच ठिकाणी अजून एकदा डबल त्याच जागेवर मुरुम टाकून घेतलाय. आणि जिथं पाहिजे होती तिथं त्यांनी दिलेलं नाही. तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर रस्त्याची खरी कंडिशन काय असेल ते मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवतो, फोटो बी दाखवतो. बरं, आता नवीन होणारे जे आमदार आहेत आता त्यांच्याकडे तुमच्या अपेक्षा काय, म्हणजे काय, कुठला विकास झाला पाहिजे, काय झालं पाहिजे? विकास म्हणजे काय, जनतेची कामं तर केलीच पाहिजे. महत्वाचा मुद्दा ते आहे. जो काही निधी येईल प्रत्येक गाव किंवा तालुक्यासाठी, तो त्यांनी डिवायडेशन करून ते प्रत्येक गावातील कामं तर केलीच पाहिजे. जनतेची काय बी असेल, त्यांचं जे काही संपर्क ऑफिस असेल तिथं जनतेची कामं ज्यांनी निवेदन देईल त्यांची कामं तर झालीच पाहिजे. ज्या कामासाठी माध्यमातून काम होतील असं वाटतं का? होणार की. आता उदाहरण चालूच घ्या, याच्या 2 वर्षापाठीमागे 3,000 पर्यंत कधी दर दिलाय का कुठल्या जिल्ह्यातल्या कारखान्याने? 2200-2300च्या वर कोणीच दर दिलेला नाही. मग आता हा कारखाना देऊ शकतोय, मग ह्याने दिला म्हणून त्याने बाकीच्यानी लगेच 1 रुपया जास्त घ्या, 2 रुपये जास्त घ्या असं चालू केलं. साहजिक. मी स्वतः विठ्ठलच्या इलेक्शनच्या वेळेला माझ्या आईचा आबाच्या विरोधात अर्ज भरला होता. वाटलंस निवडणूक आयोगात तुम्ही चौकशी करू शकता. माझ्या आईचा युवराज पाटला पॅनल मधून मी माझ्या आईचा अर्ज भरला होता. पण नंतर ना त्यांचं काम बघून किंवा हे इतर कर्तृत्व बघून त्यांचं, त्यामुळं आम्ही त्यांना सपोर्ट करायचं ठरवलं. कारण माझी 2 कामं बी त्यांनी केलेली आहेत, एका फोनवर केलेत. तसं इकडे 4-4 वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी काम केले नाहीत. आता ऊसाच्या बाबतीत जर म्हणसाल तर ऊस वेळच्या वेळेला घेऊन जायचं काम विठ्ठल कारखान्यानं करायला लागलाय. तसं गेल्या 3 वर्षात वैयक्तिक माझं बबन दादा, ज्यावेळेस विठ्ठल कारखाना बंद होता, मी 2016-17 सालापासून बबन दादाला बी ऊस टाकतोय. तर तारीख आता दोघांच्या शेजारी शेतकऱ्याच्या तारखा जर बरोबर असेल, दोघांचं ऊस बरोबर तुटलं तर खोडवा ऊस तुटायच्या वेळेला त्या शेतकऱ्याचा ऊस 2.5 महिने अगोदर तुटला जातो आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस 2.5 महिने लेट तुटला जातो. म्हणजे ही तोंड बघून फक्त कामं करायची चालू आहेत. आता एखाद्या शेतकऱ्याचे क्षेत्र लांब असेल, त्याला त्या शेतकऱ्याची काय चूक आहे? पारंपरिक शेतीची वडिलांची पारशी तिथंच आहे. मग ट्रॅक्टरवाल्यांनी म्हणायचं किंवा चिडबाई लोकांना तुमचं रान लांब आहे, रस्ता अडचणीतला आहे, हे आहे ते, मग टाळाटाळ करायची. आता एका शेतकऱ्या ऊस 2 एकर नोंद असेल, त्याचा 4 ते 5 एकर ऊस तोडला जातोय बबन दादा कारखान्यात. ही पद्धत आबाने हाणून पाडलेली आहे. काय वाटतं दादा? फिक्सच आमदार आबीत आबा होणार आहेत, त्यात काय वाद नाही का. तर आबानी कारखाना, आम्ही गेलो होतो 2 वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस कारखाना बंद होता, अक्षरशः चिल्लारी उगवल्या होत्या, बाबळी उगवल्या होत्या. ती कारखाना बघून असं वाटलं अण्णांनी काय कारखाना केला होता, ह्याने आता काय कारखाना करून ठेवला. पण ज्यावेळेस आबा आलं निवडून, त्यावेळेस त्यांनी पहिल्या मस्टरला 7 लाख गाळप केलं आणि कालच्या मस्टरला पांढरंगला सुद्धा मागे टाकून 10 लाख या पुढं क्रशिंग केलंय. त्यामुळं फिक्सच आमदार आबा आहे, तर त्यात काय वादच नाही. आता ते विकास कामाचे बॅनर लावले तुमच्या झाले का विकास काम? अहो काम रस्ते जाऊन बघा तुम्ही का, नुसतं आता इथं लावलंय ही, पण ऍक्च्युली असं नाहीच. त्यात पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. खड्ड गुडघे एवढं खड्ड पडल्यात, एक मुरुम म्हणून कुठं खडे म्हणून राहिले नाही. त्यामुळे ही सगळे फसवेगिरी.
मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यामुळं मला सगळं माहिती आहे, कुठं पाणी किती मुरतंय ती. त्यामुळं ती सांगायची गावकऱ्यांना पण गरज नाही, त्यांना सुद्धा माहीत झालंय आयला किती चांगला विकास होतोय आणि किती भ्रष्टाचार होतोय ती. येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून तुमच्या अपेक्षा काय असणार तरुण वर्ग? हो का, आबा माणूसच धडाडीच आहे, धाडस आहे व कामाचा एवढा मोठा आवा काय की कामाशिवाय दुसरं काय दिसत नाही आम्हाला. त्यामुळं इथून पुढं काय आहे, आपल्या गावातील आमच्या काही जी समस्या असतील पोरांच्या, एक बेरोजगारीचा असू द्या, तिथं रोजगार भेटला पाहिजे मुलांना. एखादी MIDC माढा मुडली असू द्या किंवा इथं मेंढापूरच्या माळावर असू द्या, इथं MIDC आली पाहिजे. रस्ता आपल्या गावातलं चांगलं झालं पाहिजे. ते ही अशा भरपूर आहेत, ते आम्ही आबांना पण सांगणारच आहे. काय वाटतंय सर, कोण आमदार? अभिताभ पाटील, हा फिक्सच आमदार. आणि सर्वसामान्य जनतेचा विकास दुसरं कोणी न करू शकता अभिताभ पाटीलच फक्त करू शकतील. कारण त्यांनी आतापर्यंत सत्ता हातात असल्यावर तर सगळे करतेच. आमदार नाहीत, खासदार नाहीत, फक्त विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे एक चेअरमन आहेत. तरी सुद्धा त्यांनी एवढा मोठा विकास केला, एवढी मोठी प्रगती केली. कारण अगदी तळागाळातल्या जे कामगार मजूर आहेत, तुमची जी लाडकी बहीण योजना होती, त्या लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत आमच्या गावामध्ये जवळजवळ 100 अर्ज भरले, एकही रुपया न घेता. आणि जवळजवळ आमच्या कामगार महिलांचे 20,000 आबांनी वाचवले. त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून जे आलेलं आहे जवळजवळ आता 20 तरीक जवळजवळ 4-5 लाख तरी त्या महिलांना बेनिफिट मिळालाय. परत त्याच्यानंतर युवकांसाठी आबांनी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेतल्या. त्याच्यानंतर मंडळाला वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन तिथं बक्षीस वगैरे आबांनी दिले. आमदार काम करायचं असल्यावर आमदारच असावा असं काय नाही. आणि तुम्ही जे म्हणलात ते बॅनर वगैरे लावलेले ते केलेले आहेत, अहो आमदार असल्यावर आळबिन बळबिन आमच्या आबा जर आमदार असते तर आबांनी लावलंच असतं ना. नसताना हा माणूस एवढा विकास करतोय, एवढी प्रगती करतोय, शेतकऱ्यांच्या चुली आबासाहेबांनी पेटवल्यात. आजकाल हे आजचं जे पंढरपूर तालुक्याचं जे राजकारण आहे, तर ते राजकारण हे विठ्ठलच्या राजवाड्याभोवती फिरतंय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. अगोदर ज्यावेळी अन्नाचा काळ होता त्यावेळी खरंच सुवर्ण काळ होता, आणि तसा सुवर्ण काळ अभिजित आबांनी सुद्धा आता आणण्याचा प्रयत्न केला. आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये तसा सुवर्ण काळ येणार आहे. अभिजित आबा म्हणजे अण्णांचा विचाराचे वारसदार आहेत. त्याच्यामुळं 1001% हे अभिजित आबा पाटील या माढ्याच्या विधानसभेमधून येणार आहेत. आणि मी आबांसाठी एवढंच बोलतो की असा महाराज झाला नाही पुढे कधी न होणार, असा महाराज झाला नाही पुढे कधी न होणार. आणि अभिजित आबाचं नाव या विधानसभेच्या राजकारणामध्ये, सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभिजित आबाचं नाव त्या ठिकाणी सतत गरजत राहणार, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आबांनी तर प्रगती केली, विकास केलाय, काही अधिकार नसताना केलाय. परंतु जर अधिकार आले, अहो रस्ते तुम्ही म्हणताय, रस्ते इथं चित्र आहेत, हे आहेत, ते आहेत, आतापर्यंत तुम्हाला काय दिसलं नाही? 5 वर्षामध्ये फक्त सुरुवातीला आमच्या मारुतीच्या देवळाच्या तिथं माजी आमदार साहेबांची सभा झालेली होती. त्यावेळेस म्हणले मला एवढ्या वेळेस द्या. अहो तरुणांना संधी द्या, ज्याच्यात धडाडे काहीतरी करायची उमेद आहे अशा लोकांना तुम्ही संधी द्या. घराणशाही बास करा आता. आणि हे करत असताना कुठंतरी आबासारख्यांना जर संधी दिली तर हे आमचे जे नेते आहेत तर ते संधीचं सोनं आता तरी केलंच त्यांनी, पण तू अजून पण करतील. आणि ज्याप्रमाणे आबासाहेबांची हे आहे वर्तणूक आहे किंवा आदर्श त्यांचं वागणं आहे, तर अभिजित आबांच्या जे कार्यकर्ते आहेत तर त्या कार्यकर्त्यांचं सुद्धा ज्याप्रमाणे सोन्याला जसं परिसराचं हे होतं, सोनं होतं, तसं कार्यकर्ते सुद्धा आबांच्या माग किंवा आबारांच्या विचारानं चालणारे या पंढरपूर तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात, आता मी परवा वैरागला गेलो होतो, तिकडं सुद्धा आबांचं नाव, म्हणजे काहीतरी करणाऱ्याचं नाव. आणि आजकाल कसं आहे की तरुण, आता तुम्ही लोकसभेमध्ये बघितलंय किती तरुण खासदारांचं, म्हणजे लोकांना बदल पाहिजे, तरुण खासदारांना त्या ठिकाणी संधी दिली गेलेली. आणि तसं निश्चितच या माढा मतदारसंघामध्ये अभिजित आबांनाच त्या ठिकाणी संधी द्यावी. आणि पवार साहेबांना मी याच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की ज्यावेळी पवार साहेबांचा पडता काळ होता तर पडत्या काळामध्ये आबांनी त्या ठिकाणी कापशेवाडीला असो किंवा आणखी कोणत्या ठिकाणी असो, अभिजित आबा पाटलांनी त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट केला होता. आबा काय सोडून गेले नव्हते. पण आता काही लोक म्हणतात
हे केलं ते केलं किंवा भाजपमध्ये, अहो कोण म्हणतं आबा भाजपमध्ये गेले? आबांनी पाठिंबा दिलाय. आमच्या शेतकऱ्यांचं नरडं सोडवायचं काम अभिजित आबांनी त्या ठिकाणी केलंय आणि ते काय योग्य केलं आणि प्रत्येक गोष्टीचा विचारात घेऊन ते केलेलं आहे. साधं काही जरी असलं तरी आबा सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करतात, शेतकरी सभासदांना एकत्र करतात आणि त्या माध्यमातून आबा त्यांची विचारपूस करून हे करतात. मग तुम्ही जे माझी जे आमदार हे होते, इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले, आम्हाला विचारात घेतलं का? आमची फक्त मतच तुम्ही घेतलीत, आम्हाला काहीच विचार केला नाही तुम्ही. नाही नाही, भेटायला जाऊ दे की. मी स्पष्ट वक्ता आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की पवार साहेबांनी जर उमेदवार न बघता किंवा योग्य उमेदवाराची निवड करावी. मी म्हणत नाही ह्याला द्यावं त्याला द्यावं, तेव्हा आपल्याला अधिकार पण नाही, पण तू योग्य उमेदवाराची निवड पवार साहेबांनी करावी. आणि जर योग्य उमेदवाराची जर नाही निवड केली तर या माढा मतदारसंघामध्ये तुतारी बॅकला सुद्धा येऊ शकते. आणि म्हणून आम्ही औदुंबरांना प्रेमी आणि औदुंबरांना हे शरद पवार साहेबांचेच पूर्वीपासून सुरुवातीपासून कार्यकर्ते होते आणि आम्ही अण्णांच्या मागे होतो किंवा आज पण आहे. अण्णांविषयी आमची श्रद्धा आहे, म्हणून पवार साहेबांविषयी सुद्धा आमचं तेवढीच श्रद्धा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आणि म्हणून आम्ही तर पवार प्रेमी आहोतच, परंतु त्यांनी जर योग्य जर उमेदवार दिला, विचार केला पाहिजे. साहेबांनी सुद्धा असा विचार करावा की कोणता उमेदवार दिला पाहिजे, कुणी आपल्याला पडत्या काळात साथ दिली किंवा पवार साहेब हे जाणता राजा आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे अभिजित आबा बघतायत. गैरसमज होते की ह्याला पाठिंबा दिला त्याला दिला, पण तो गैरसमज त्या ठिकाणी पूर्णपणे दूर व्हावा. आणि साहेबांनी सुद्धा अभिजित आबांना हे तिकीट द्यावं. नाही तिकीट दिलं तर आम्ही आबांनी नव्हे तर आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष उभा राहावा म्हणून आम्ही त्यांना तयारी दर्शवली आहे. काय वाटतं कोण आमदार होईल? आमदार काय आता समजायलाच माहिती आहे, फिक्स आमदार अभिताभा पाटील. कारण का त्यांनी 25 दिवसात 35 दिवसात सांगोलचा कारखाना चालू केला. विठ्ठलच्या सभासदांना अशी परिस्थिती झाली की ऊस कुठे घालवायचा, लोकांनी ऊस बांधावर टाकून द्यायची वेळ आली. अशी परिस्थिती ज्या टायमाला विठ्ठल बंद होता त्या टायमाला झाली. ज्यावेळी अभिताभा पाटलाने आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतल्यापासून आज विठ्ठलच्या सर्व सभासदांना सोन्याचा दिवस आलेत. मग अशा माणसाला आज कुणी ह्या जिल्ह्यात 3503 रुपये बिल जाहीर केले आबाने, कोणी 3501 म्हणते. असं आबाने पूर्ण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आणि इतरही कारखान्याच्या लोकांना कमीत कमी 600 ते 700 रुपये फायदा करून दिलेला आहे. त्यामुळं या सर्व जी काय पंढरपूर तालुक्यातली असेल किंवा माढ्यातली असलेली त्यांना सर्वांना हे आबांचे म्हणजे चांगले दिवस आले ते कारखान्याने बिल जादा दिल्यामुळं. त्यामुळे फिक्स हे आमदार अभिताभा पाटीलच असणार आहेत. बबनदादा शिंदेने पण उच्च दर देणार म्हणून सांगितलं. अहो काय 1 रुपया देणार आहे का? वरनं 2 रुपये दिलेच घ्या आबाने. अहो तुम्ही 4000 5000 बोला की, नाही 5000 100 केला तर अभित पाटील बोल नका त्याला. तुम्ही 1 रुपया आणि 2 रुपये असं बिल जाहीर करू नका. डायरेक्ट तुम्ही 4000 म्हणा, 4500 म्हणा, 5000 म्हणा. तुम्ही 1 रुपयाची किंमत करता का शेतकऱ्यांची? अहो बॅनर काय लावले ते आता त्यात एक आमचा एक रस्त्याचा मुद्दा आहे. आता तुम्ही माझ्या बरोबर चला देगाव रस्ता. आज तागात देगाव रस्त्याला मुलांना शाळेच्या काय परिस्थिती हाल आहे, त्या लेकरांना जाता येते का बघा. गुडघीत म्हणजे वरनं काळी माती टाकलेली आहे. सर्व सम्राट शिकवलाय, मोटरसायकल जात नाही थोडा जर बारीक पाऊस पडला तर. आता येऊन तुम्ही तिथं रेकॉर्डिंग करा काय रस्त्याची पोझिशन आहे ती. गुडघीत खड्डा आहे, रस्ता समोर 500 मीटर 5 फुटाचा रस्ता राहिलाय. हे बबन आमदाराचं काम आहे ना, ती रस्त्याचं कामाचं बाबा कुठं अतिक्रमण केलंय, कुठं रस्त्याचं काय ते आमदारनं बघितलं पाहिजे. हे आता असं फलक लावून काय त्याचा फायदा आहे? रस्ते येऊन ऍक्च्युली बघा ना तुम्ही तिथे काय परिस्थिती आहे रस्त्याची. कारण का गेल्या वर्षी रस्ता केलेला रस्ता आहे ते. आज त्या रस्त्याने मोटरसायकल सायकल लेकरांना चालायला नेट येत नाही, गुडघे खड्डे झालेले आहेत. बरं, आता नवीन होणारे नूतन आमदार त्यांच्याकडून काय काय अपेक्षा तुमच्या? काय विकास झाला पाहिजे? नूतन आमदारांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की गावातले काय असेल ते रस्त्याची काम असलेले किंवा कुठे मंदिराचं काम असेल किंवा अजून एखादं गोरगरीब मुलांसाठी कॉलेज असेल, दवाखाना असेल, हे अशी कामं जी आहेत ती त्या आमदाराकडून आमची एवढीच अपेक्षा आहे. एवढंच आम्हाला खात्री आहे की अभिताभा पाटील
ही समजा पूर्ण जेवढी लोक गोरगरिबांची कामं पूर्ण करणार ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. सध्या आबा होणार. बर आबा होणार का बरं असं नाही आबा तसं धडाडीचे कार्यकर्ते आहेत. बर उमलता तारा आहे त्यात. आणि आबाशिवाय ही कामच कोण म्हणजे ही करणार नाही. आज कोणाचाही फोन जाऊ द्या त्या माणसाजवळ हजर राहतात आबा. बर हा कुठलंही काम सांगा त्या माणसाला, माणूस त्या माणसासारखा माणूसच नाही. कुणी पण जाऊ द्या त्या माणसाजवळ ती माणूस त्या माणसाला सहकार्यच करणार. ती बाबा ह्या पार्टीचा आहे त्या पार्टीचा आहे ती काय ती याकडे भूमिका नाही, फक्त मला काम पाहिजे म्हणते. असं मला असं वाटत नक्की आमदार झाला की विकास करणारच का? 100% विकास करणार. आपण गेले 5 ते 6 टर्म तुम्ही निवडून दिले बाबा. हो आता तुम्हाला बदल हवाय काय एवढा? कारखानेदारीचा अभ्यासच नव्हता आतापर्यंत कुणाला. कारखान्याची माहिती पण कुणी आतापर्यंत कुणाला सांगितलं नव्हती. त्या कारखानेदारीतला एक इंजिनियरच आहे तो. इंजिनियर म्हणजे तो त्याला पूर्ण माहिती आहे कारखानेदारीत. आज विठ्ठल एवढा बंद पडलेला सांगोल्याचा कारखाना आज 35 दिवसात तयार करतो. या कार्य इंजिनियरला जर सांगितलं असतं इंजिनियरनं पण चालू केला नसता कारखाना. त्याला अभ्यास पण तेवढाच पाहिजे. आज मी म्हणतोय म्हणून असं पण नाही. आज विठ्ठलच्या कामगाराला जाऊन जर विचारलं बाबा आबा ही चालतं आबाने तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला होता का काय, ही बाबा ही कसं चालतंय काय करतंय काम काय असं विचारला होता का? ते विठ्ठलचं कामगार देखील सांगणार तुम्हाला बाबा हे असं असं केलं त्या माणसानं विचारलं होतं आम्हाला. आणि ते माणूस म्हणणारच आमच्या गावातला एक जणांचा झालेला विषय आहे. बाबा हे कसं चालतंय काय केल्यानंतर कसं चालतंय हे पूर्ण आबानी त्या माणसाला पण सांगितलं. आणि ती माणूस म्हणला त्या माणसासारखा माणूसच नाही. आतापर्यंत एवढं चेअरमन होऊन गेलं ही झाली कोण सुद्धा विचारत नव्हतं म्हणलं. असं काय वाटतं कोण आमदार होईल? अभिजित पाटील आमदार होणार 100%. कारण 5 वर्ष अशी आमची अवस्था होती कारखान्याची की 2000 पुढे यांनी भाव कावा दिलंच नाही. तर अभिजित पाटील आल्यापासून पहिल्या वर्षी 2500 यंदा 3000 आणि चालू वर्षाला 3500 जाहीर केला. तेव्हापासून आम्हाला सुख बी मिळलं आणि आमची इंटरेस्ट वाढले म्हणजे आम्हाला नोकरी करायला सुद्धा गरज नाही असं म्हणजे आमची करून ठेवलं आबाने. त्यामुळं आपण पहिल्यापासून शिवसेना भाजप ह्याला मत देत होतो. आता कोण ना आपलं चांगलं झालं म्हणल्यावर त्या माणसाला मत देणं आपलं गरजेचं आहे. म्हणून आपल्या पंढरपूर तालुक्यातलाच आमदार होणं गरजेचंच आहे आमच्या ह्या गावासाठी. त्याच्यामुळं 100% आम्ही आबालाच मतदान देणार. विकासाचं म्हणजे काय विकास व्हावं तुमच्या अपेक्षा? विकास व्हावं सगळंच व्हावं. शेतकऱ्याला पाहिजे तर सगळ्या ह्याच्यातनच सुख सुविधा पाहिजे तर विकास व्हावं, रस्ते व्हावं, सगळंच व्हावं असं शेतकऱ्याला पाहिजेलच. विद्यमान आमदारांनी आता एक बॅनर लावले काही ठिकाणी रस्त्याचं झालेलं काम. हा ते 15 वर्षातनं पहिल्यांदाच आता ही रस्ते खडी केलं 15 वर्षातनं केलं तर आजपर्यंत कोणी गावात आलेलं नाही. पण काही जण असं म्हणतात की अभिजित पाटील नौके आहेत म्हणून म्हणजे नवीन आहेत म्हणून. नवीन जरी असले तर शेतकऱ्यासाठी खास माणूस आहे. नवीन जरी असलास तरी शेतकऱ्यासाठी खास माणूस आहे. ती शेतकरी असताना शेतकरी बी आहे. विकास करणार विकास 100% करणार तर आहेच की पुन्हा बदलायला येणारच की. त्यामुळे एवढे बार अभिजित पाटलाला मतदान हाणणं गरजेचंच आहे. तुमचं मतदान कोणाला? अभिजित पाटलाला हाणणार. कारखाना आपला अभिजित पाटलाचा कारखाना असल्यामुळे काय विषयच येत नाही. कोण वाटतं आमदार होईल म्हणून? अभिजित आबा. अभिजित आबा का? अभिजित पाटलांनी विकास केला का? युवक नेता आहे, युवकाची गरज आहे. आतापर्यंत आपण प्रत्येकाला निवडून दिले, प्रत्येकाचं राजकारण बघितलंय, पण आता खरं गरज युवकाची आहे. गावात युवक राहायला लागली बिगर लागण्याचे, त्यांच्याकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिलंय का? दिलं नाही. मग आबा MIDC काढतील अशी आम्हाला खात्री आहे. मग आता गरज आम्हाला आबांची. आमच्या गावातल्या पोरांना रोज कापड दुकानात कामाला जावं लागतंय पंढरपूरला. त्यांचा विचार केला कोणी? आतापर्यंत आम्ही तुमचा विचार केला, तुम्हाला मंत्रिमंडळात पाठवलं, आमदार केलं, खासदार केलं, पण आमच्या युवकांचा विचार कोणीच केला नाही. आमच्या गावातल्या सगळ्या तरुण पोरांना जावं लागतंय गावठी हाताखाली, ह्याच्यात जावं लागतंय, कापड दुकानात जावं लागतंय, किराणा दुकानात जावं लागतंय. तिथे किती पेमेंट देते ते? 150-200 रुपये महिन्याला, 8-9 हजार रुपये पगार देते ते. या जायला 2-3 हजार गेलं, 5-6 हजार घरी राहिलं, काय करणार ती पोरं? तर शाळा बी शिकायत नाही, तर काहीच करत नाही. आम्हाला आता गरज आहे खरी युवकाची. आतापर्यंत आम्ही तुम्हाला निवडून दिलं 25 वर्षात तुम्ही काहीच केलं नाही आमच्यासाठी. का तर तुम्ही युवक नाही, तुमची भूमिकाच नाही ती करण्याची.
ते म्हणते आता भैयाला एकदा संधी द्या युवक आहे. अहो आबाची गरज आहे, आबा MIDC काढणार आहे. गरज आम्हाला आबाची आहे. 15 वर्ष प्रत्येकाला द्या ना बदलून चान्स. आता काहीतरी बदलून पाहिजेच की. काय अडचण आहे. आजी तुम्ही काय करताय माहिती आहे का, तुम्ही मीडिया माध्यमातून ही खरंच लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आज तुम्ही ग्रॅज्युएशन झालेला मुलगा असू द्या किंवा 12वी 13वी झालेला मुलगा, जर आज नोकरीच्या अभावापायी जर गवंड्याच्या हाताखाली कामाला जातोय, हे दुर्दैव, एवढं दुर्दैव कुठंच नाही. ज्यावेळेस अभिजित आबा पाटील हे 200 एकर जमीन देतो म्हणले होते MIDC साठी, त्यावेळेस त्यांनी काय प्रयत्न केला नाही. त्यावेळेस भैया दिसले नाहीत का तुम्हाला? भैयानी मग पुढाकार घ्यायचा. तुम्ही आज विद्यमान आमदार होता, 15 वर्ष तुम्ही विद्यमान आमदार होता, अजून पण आमदार आहे तुम्ही. आतापर्यंत काय केलं तुम्ही? मला जसं कळतंय ना तसा MIDCचा प्रश्न, आमच्यातली म्हातारी मरून गेली काय काय जण त्याचा प्रयत्न करून करून, त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का? तुम्ही इलेक्शन आलं की तुम्ही मीडियावाले येता आणि प्रश्न विचारता. मग ह्याच्या अगोदर परत कुठे जाता तुम्ही? परत पण यायला पाहिजे ना. तुम्ही काहीतरी विकास केलेला दाखवा ना आम्हाला. हाय मास्टर लावले आणि कुठं काय लावले आणि एवढ्यानं होत नाही. तुम्ही आमच्या तरुण पिढीकडे लक्ष द्या थोडं. तरुण पिढीकडे लक्ष दिल्यानंतरच तुमचा आजचा मतदार हा तरुण पिढी आहे आणि आम्ही अभिजित आबाला ठामपणे मतदान करणार आहे. मी अमरजित चव्हाण. तर माढा मतदारसंघात फक्त ओनली ओन आबाच येणार आहेत आणि आमचा पूर्ण पाठिंबा आबाला आहे. कारण आबानी ना आजपर्यंत आमच्यासाठी सगळं जेवढं शब्द सांगितलं होतं जनतेला तेवढं सगळं त्यांनी पाळलेले. एकही शब्द पाठीमागं ठेवला नाही. आणि बबन दादा जसं निवडून आलेत ना तसं आमच्या गावात कधी त्यांनी विचार सुद्धा केला नाही की बाबा कुठली कामं तकलेत, कुठली कामं राहिलेत. हा केले कामं, थोडेफार केले, अशी काय म्हणत नाही मी केली नाहीत, पण थोडेफार केले. असा विकास नाही केला. आणि आबा आले ना तर आबा आल्यानंतर माड्याचा पूर्ण विकास होणार आहे, टोटली पूर्ण विकास होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि माझ्यासारखे असे तरुण भरपूर आहेत गावात की त्यांना नोकरी नाहीये. आजकाल ते गवंड्याच्या हाताखाली कामाला जा, कुठं इकडं कामाला जा, दुकानात कामाला जा, कोणा ट्रॅक्टरवरती जा, असलं करतात. का तर नोकरी नाहीये. आणि MIDC साठी आबानी 200 एकर जमीन देतो म्हणून सांगितलं होतं, तरी कुणी रिस्क त्यात घेतलेली नाहीये. ती MIDC काशीगावला गेली. मग इथले आमदार काय झोपले होते का त्यावेळेस? त्यांना कळलं पाहिजे होतं ना की MIDC साठी 200 एकर जमीन अभिजित पाटील देणार आहे स्वतः. मग त्यांनी थोडस काहीतरी रिस्क घेऊन काहीतरी बघितलं पाहिजे होतं ना, की जेणेकरून तरुण पोरांना तरी काम मिळलं असतं. आज तरुण पोरं बिगर लग्नाची पडलेत. आता कोण मुलगी सुद्धा द्यायला तयार नाहीत त्यांना, कारण त्यांच्याकडे जॉबच नाही ना, काहीच नाहीये, इन्कम स्रोतच काही नाहीये. त्याच्यामुळे ते सगळे असे बेकार पडलेत पोरं. मग असल्या आमदारला काय करायचं मला सांगा? 15 वर्ष हो तुम्ही 15 वर्ष आमदार आहे, 15 वर्ष तुम्ही सत्तेत आहे, पण तुम्ही काय केलं आमच्यासाठी? काय केलं आमच्यासाठी? काहीच नाही केलं तुम्ही. आणि अभिजित आबा आला ना फक्त आमच्यासाठी करणार, एवढं मात्र नक्की आहे. कोण आमदार होईल आता? अभिजित आबा. शेतकऱ्यासाठी अभिजित आबाच पाहिजे. आम्हाला उसाला दर 2,1700 रुपये शिवाय दर दिला नाही. अभिजित आबानं दर दिला आम्हाला, दुसरं काय नाही. आम्हाला शेतकऱ्याला तीच पाहिजे ना. आम्हाला जी नेता आहे ती शेतकऱ्यासाठी आहे, त्यालाच आम्ही प्रोत्साहन देणार. गेली 5-6 टर्म तुम्ही दिलं निवडून नेता आहे चांगला, दिलं निवडून. आपण काय काम केलंच नाही त्यांनी. तुम्ही रस्ते करसाल, ही करसाल, ती काय फंडात नाही केलं. आम्हाला काय उपयोग आहे? शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं. बॅनर लावलेत की आता मोठे बॅनर लावलेत की काही रस्ते ग्रामपंचायत तर्फे झालं, ग्रामपंचायत निधीत होते, ते सगळेच होते. कोण जरी आलं तर होणारच आहे. चालू झालं हे सगळं. कोण जरी आलं तर होणारच आहे ना. रस्ता होणार आहे, ही होणार आहे. पण शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही ना. अभिजित आबा आल्यापासून उसाला दर 1 नंबर. आम्हाला तेवढंच पाहिजे. आणि तुतारी अभिजित आबाला तरी मिळेच पाहिजे. तुतारी अभिजित आबाला दिली तर ठीक, नाहीतर माढा मतदारसंघाचं अपक्ष आमदार निवडून द्या आणि पवार साहेबांना सीट धोक्याचं ठरलं जाईल. आबा हे फिक्स माड्यात येणारच. आणि आबासारखं नेतृत्व इथं म्हणजे कोणाचंच नाही. आणि आज बघितलं आम्ही, आज जवळजवळ ही 2 कारखाने, ही 2 जण म्हणजे इथेच ह्यानं 21 दिलं तर ह्यानं 21.5 द्यायचं. ह्याच्यातच आमची 10 वर्षे गेली ती. काय आज इतर कारखान्यात आम्ही बघितलं तर भाव एवढा असायचा. आपल्या ह्या सोलापूर जिल्ह्यात मनाची रिकव्हरीच लागत नाही. पण आबा आल्यापासून ही रिकव्हरी कशी वाढली हे कळलं पाहिजे आता सगळ्यांना.
आज आबानं पहिल्या ठोक्यातच 3500 रुपये भाव जाहीर केला. हे कोणासाठी केला? शेतकऱ्याच्या हितासाठी केलेला आहे. मग असल्या माणसाला डावलायचं नाही, असल्या माणसाला मोहर घालवायचं आपण. आता बबनदादा शिंदे पण पवार साहेबांना जाऊन भेटून आले. आहे ना, तरी ते भैयाला एक वेळ संधी देऊन बघा. नाही ना, आता इतके 6 वर्ष 60 टर्म दिली की संधी आपण त्यांना. 60 टर्म मध्ये तुम्ही 21 आणि 22 करत बसला, ह्याच्यावर काय केलं का? हे रस्ता आता म्हणजे हे आम्ही रस्ते केलं, 4 टिप्पर टाका म्हणलं टाकलं नाही, फक्त 4 टिप्पर. तोंड बघून रस्ते चालायचं. हा, आणि माळे रस्ता भरला नाही. मतदार आमचं 1000-1500 आहे. जवळजवळ का नाही तुम्हाला सांगतो 20 वर्ष झालं आम्ही त्या रस्त्यापायी आबदतोय. आम्हाला रस्ता कुणीच दिला नाही. कुठला रस्ता आहे मामा? चिंचोली रोपळे ते रस्ता आहे आम्हाला. आम्हाला त्या रस्त्याला ऐकून घ्या, जाता सुद्धा येत नाही. गाडी कमीत कमी 2.5 किलोमीटर गाडी लागते. मग ह्या परिस्थितीला आम्ही काय करणार? किती वर्ष झाली तुमचंच करून तो हे जे घेते त्याची येते हो. आम्हाला काहीच नाही, त्याचा काय लाभ आहे का? आमच्या अपेक्षा नाही, आमचे कामं होण्याला महत्व आहे. बरं, तुमची कामं काय 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 एवढं वाटच आम्हाला काय नको बाकी रस्त्याचे? रस्त्याचीच बरं, आम्हाला जायला पाहिजे ना. आम्हाला काय करायचं? बॅनर लागले, रस्ते मंजूर आहेत म्हणते 85. काय प्रत्येक वर्षी हे चालू. आज नाही माझा जन्म गेला, ऐकून घ्या. जवळजवळ माझं 52 वय आहे, 54च्या घरात आहे मी. तेव्हापासून ऐकून घे ते रस्ताच होत आहे. मग ते पहिले आमदार इकडे आलेच नाहीत का? आली गे होय करतो, 5 वर्ष आली गे आपला रस्ता होतो. कोण आमदार? भावी आमदार अभिजितआबा पाटील हेच होतील. आणि विकास हा आता मागील 15 वर्षाच्या मागच्या 2 महिन्याखालचा रोड बघा, वाट बघा. आता जे म्हणतात विकास केलाय त्यांनाच विचारा तुम्ही की तुम्ही मागच्या 2 महिन्याखाली काहीच केलं नव्हतं. ज्यावेळेस अभिजितआबा पाटील हे माढा मतदारसंघातून उभा राहणार आहेत हे कळल्यावर हे जागे झालेत. आणि आता तुम्ही विकास केलाय म्हणताय ना, मग तुम्ही बॅनरबाजी करायची काहीच गरज नाही. तुमची बॅनरबाजी करायची लागत नाही ना. लोकांना कळतं ना तुम्ही विकास केलाय ते. तुम्ही बॅनरबाजी करताय, विकास तुम्ही वाट नेहमी पुढची वाट करता, मागची वाट करता, नेहमी मध्येच वाट ठेवताय. असे किती ठिकाणी केलंय तुम्ही. आणि अभिजितआबा पाटील हे ऊसाला दर देणारे सोलापूर जिल्ह्यातले एकमेव चेअरमन आहेत. आणि त्यांनी ऊस दराची कोंडी फोडलेली आहे. आणि अभिजितआबा पाटील यांनी 2 वर्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असून मागची 41 कोटीची बिलं देऊन शेतकऱ्याची, ज्या मागच्या जन्माच्या काळातील आबांनी बिलं देऊन विठ्ठल कारखाना चालू केला. आणि अभिजितआबा हे विकासाचं व्हिजन आहे. आणि अभिजितआबा हे विकास करू शकतील आणि करणार पण आहेत, त्यात काही दुमत नाही आमचं. आणि आमचा पूर्ण पाठिंबा अभिजितआबा पाटील यांनाच आहे. आणि बाभुळगावातून जास्त मतदान अभिजितआबा पाटील यांनाच होणार आहे.